हॅलो, मी पल्लवी स्वागत करते माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. रोजच्याप्रमाणे अंघोळ वगैरे करून घेतली. छुमछुम काय अशी प्रकारे झोपली होती बघा. नंतर ना आले किचनमध्ये बघते तर आम्हाला अशा नवीन प्रकारच्या कुरडया करायच्या होत्या गव्हाच्या पिठाच्याच. कारण की लोक गव्हाच्या करतात भिजवून, आम्ही गव्हाचं पीठ भिजवून केलं. तर बघू कशा होत्यात. काय बघितल्या पुढं जाऊन बघितलं तर आम्हाला असं वाटलं की आम्ही काम करण्याच्या लायकीच्या नाही, पण काम बिघडण्याच्या लायकीच्या तर आहेत. तर अशा प्रकारे आम्ही काही सकाळच्या पारी नाश करून ठेवला. पिठाचं तर वाटोळं केलं आणि आमचं काम पण वाढवून ठेवलं. काम वाढवून ठेवलं आणि त्याच्यानंतरनं स्वयंपाक राहिला. स्वयंपाकाला यायच्या टायमाला हे बघा, अशा प्रकारे मध्ये लुडबुड चालली होती. आज काही घर पुसायची गरज नाही काय, अशाच प्रकारे आम्ही फरची पुसून काढली. मग काय घेतले मस्त घोसाळीचे भजे करायला. मस्त असे छोटे छोटे कट करून घ्यायचे बरं का. आणि हात बघायचा नाही तर चाकूनी बोट पण कट करून घेताल बरं का. तुमचा काय भरवसा नाही, माझं बघून तुम्ही पण काही येडीचाळी करू नका. हे काय मग मी घेतलं मस्त हिरव्या मिरच्या, लसूण, जिरा वगैरे, त्यात थोडासा ओवा पण टाकायचा आणि मस्त असं वाटून घ्यायचं. वाटून घेतल्यानंतर ना घोसाळी वगैरे धुवून घ्यायची मस्तपैकी. त्याच्यात बेसन पीठ वगैरे टाकायचं. बेसन पीठ आपण जे काय वाटण काढलं ते टाकायचं बघा. थोडीशी हळद टाकायची, मीठ टाकायचं चवीनुसार आणि एकदम असं मिक्स करायचं. मिक्स करताना काळजी करायची नाही बरं का, असं राडा पण होत असतो. कोणी बघायच्या आधी पटकन आवरून घ्यायचं आणि हाय तसं येऊन उभं राहायचं. म्हणजे कसं कोणाला कळणार पण नाही. हे बघा असं होतं मिश्रण तयार. थोडंसं पातळ झालं पण होईल नीट. मग घेतलं तेल तापवून आणि तेलात टाकली अशी भजी. मस्त किचनचं काम उरकलं. तोपर्यंत इकडं आमची शाळेत जायची तयारी सुरू झाली. मग काय मस्त मेकअप वगैरे चालला. डान्स तर आमचा रोजचाच आहे बघा. डान्समध्ये काही बदल होणार नाही. तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन डान्स बघायला भेटणार. अशा प्रकारे काही येडेचाळे झाले आणि येडेचाळे करता करता माझ्या पोरीने मला एक सांगितलं होतं, मम्मी आज मला काय शाळेत जायचं ना, आज सुट्टी आहे. अगं मॅडम आजारी आहे. अगं बाई असं नसतं, विचार मॅडमला आजारी पाडू नकोस तू, मॅडम चांगल्या आहेत. तर म्हणली नाही ना मम्मा, मला शाळेतच नाही. कसं तरी तिला शाळेत घेऊन गेले आज. तर घरातच सांगितलं, बरं मी शाळेत जाईन पण मी पाय काय चालणार नाही, मला उचलून घ्यायचं. तर ठीक आहे म्हटलं. असं मस्त असं उचलून घेतलं. गप्पा वगैरे मारत आम्ही दोघीजणी गेलो शाळेमध्ये. जाताच मला सांगितलं, डोक्यात घालायला टोपी आणायची मम्मा, मला यायच्या टायमाला भरपूर ऊन लागते. ठीक आहे. पण गेल्यानंतर नमस्ते मॅडम, गुड मॉर्निंग, अशा प्रकारे काय मॅडमची भेट झाली. नंतर मॅडमनी एकदम छानपैकी मुलांना शिकवल्यानंतर अशा प्रकारे भरपूर खेळ घेतले त्यांनी. तर आजचा ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला कसा वाटला आमचा ब्लॉग नक्की सांगा. ओके बाय, भेटूया पुढच्या ब्लॉग.